हॅलो गाईज, तर मी आज परत याच लोकेशनला आलो आहे. आपण असा एक दगड शोधतोय जे त्या दगडामधून आपण कमवणार. इथे येण्याचं कारण म्हणजे इथं लोकेशन पण भारी वाटलं मला आणि इथं आपल्याला दगड आणला आहे मी कट करण्यासाठी. जो दगड आणला होता मी तो फुटला आहे आता ह्या दगडावरती काम. नंतर मला मूर्त्या वगैरे दिसला. सगळ्यात भारी म्हणजे तुळशी वृंदावन वाटलं. बघायचं एकदम हँडमेड आहेत. एकदम बघू शकता डिझाईन. आपल्या परळी रोडलाच येते. इथं कलर दिलेला आहे पाहा. इथे नंदी आहेत छोटे छोटे. खूप भारी वाटते. वेगवेगळ्या बघा किती मेहनत आहे ह्याला. पहिले मशीन यूज केली, आता दुसरी मशीन चालू. तर एक स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे ह्याला. आता लवकरच नेक्स्ट सेकंड स्टेप आहे. हा एक मी कलर आणला आहे ट्रान्सपरंट. बघू शकता तुम्ही फायनल लुक एकदम असा हातात चिकट होत आहे. फायनल लुक असा तरी असा ओव्हरऑल दिसतोय एकदम भारी. आता फायनल झाल्याच्या नंतर आता आणखी तर आपली नेक्स्ट स्टेप आहे. आता मागच्या साईडनी मशीन लावल्याच्या नंतर ना आपल्याला जो मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल की मी कॅम्पिंग जो टेंट आहे तो इथे इन्स्टॉल केला होता आणि परत त्याच लोकेशन लावलं आहे. कारण की हा जो ब्लॉग होणार आहे खूप इंटरेस्टिंग आणि युनिक होणार आहे. काहीतरी मी वेगळं करायला चाललो आहे आणि खूप भारी होणार आहे. पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला कळेल की मी नेमकं काय करणार आहे. चला आपण आता सुरुवात करू आणि तुम्हाला दाखवतो की मी नेमकं कशासाठी आलो आहे. आपण असा एक दगड शोधतोय जे त्या दगडामधून आपण कमवणार आहेत पैसे. आता तुम्हाला वाटत असं पैसे म्हणजे ह्या नेमकं काय करणार आहे, तर मी आता डिटेलमध्ये नाही सांगणार, पण तुम्ही ब्लॉग कंप्लीट बघा पूर्ण, तुम्हाला समजेल की मी नेमकं काय बोलते ते. चला आपण आता एक जसं पाहिजे तसं दगड शोधूया मस्तपैकी पटापट. हा तर मला बरं वाटतं जरा. हा एक ठेव इथं, हा एक ठेवतो. इथे येण्याचं कारण म्हणजे इथं लोकेशन पण भारी वाटलं मला आणि इथं आपल्याला दगड पण भरपूर भेटतील जे पाहिजे तो. तर चला आता बघू आपण ज्या दगडाच्या शोधामध्ये तो दगड भेटतोय का आपल्याला लवकर. खूप झाला इंटरेस्टिंग होणार आहे. हा एक सापडला आहे मला, हा एक सापडला आहे, पण जरा हा थोडा हे होईल. हा जरा हेवी, आपल्याला खूप हेवी पण नाही पाहिजे आणि जास्त लाईट पण नाही. हा दर हे ठेव तिकडे तो एक. हां हा एक ठेव. आपल्याला जी छोटी आपण दगडापासून एक युनिक अशी वस्तू तयार करणार आहे. तर होऊ शकता इथे लोकेशन कसलं भारी एक नंबर. आज पण थोडा लेट झाला आहे, नाही सूर्यास्त पूर्णच गेलेला आहे, तरी पण आपण बघू ट्राय करू. हा एक सापडला आहे. हा एक दगडाची काय कमीच नाही, तर भरपूर असे दगड आहेत. इकडे तर बघा किती मोठे. थोडासा आपल्याला हा पण जरा भारी वाटते, जो मेन दगड हा चाला भारी वाटतोय, पण हा खूप हेवी आहे. लेट्स ट्राय बघू. आपण जे दगड शोधतो ना तो असा शोधतो एकदातली. हे बघा, तो थोडासा मोठा घ्यायचा आणि एवढा हेवी नाही घ्यायचा. खूप असे दगड आहेत, पण त्यातून आपल्याला क्वचितच असे थोडेसे दगड शोधायचे. जो मेन शोधतोय ना दगड, तो जरा शोधायला थोडा हार्ड आहे. बाकीचे जे दगड आहेत ते जे आहेत, जे दुसरी वस्तू करायची ते पटकन सापडतील, ते नाही एवढं. वा, तर फायनली आपल्याला भेटलेला आपला फायनल दगड जो पाहिजे होता तो. हे बघा हा दगड आहे. तर चला आता आपण आपली एक स्टेप तर कंप्लीट झाली. जो दगड पाहिजे होता आपल्याला तो भेटलेला आहे. तर बाकीची स्टेप नेक्स्ट पार्टमध्ये. आता दगड आणला आहे मी कट करण्यासाठी.
त्यांच्याकडे भरपूर असं साहित्य बनवलं आहे. पण आता सगळ्यात हार्ड वर्किंग इथे थोडंसं कट वगैरे करायला वेळ जातो. जो दगड आणला होता मी तो फुटला आहे आता. आता ह्या दगडावरती काम चालू आहे. त्यांनी त्यांचा पाचवा दुसरा दगड घेतला आणि त्याच्यावर ते काम चालू आहे. इथं मी आलतो बनवण्यासाठी आणि नंतर मला मूर्त्या वगैरे दिसला. सगळ्यात भारी म्हणजे तुळशी वृंदावन वाटलं. बघायचं एकदम हँडमेड आहेत. एकदम बघू शकता डिझाईन वगैरे कसले भारी केलेले यांनी. आपण जरा युनिक वाटतोय. पूर्ण दगडाचे हँडमेड तुळशी वृंदावन दिसत. खरंच खूप भारी भारी आहेत. हे बघा किती बारीक एकदम काम केलेलं मस्त. खूप भारी वाटते. आपल्या परळी रोडलाच येते. इथं कलर दिलेला आहे बघा. इथं मूर्त्या वगैरे आहे. इथं महादेवाचे पिंड वगैरे छोटे छोटे हे आणि तिकडे मोठे पिंड असं काम कर. आणि मध्ये पण मूर्ती आहेत. भरपूर असं काम केलेलं दिसतंय. हे बघा इथे नंदी आहेत छोटे छोटे. खूप भारी वाटते. वेगवेगळ्या डिझाईनच्या पिंडी आहेत. इथं देवी आहे आपली. हे मला हे खूप भारी वाटलं तुळशी वृंदावन. बघा किती मेहनत झाला. पहिले मशीन यूज केली, आता दुसरी मशीन चालू. काहीतरी युनिक बनवायचा फर्स्ट ट्राय. तर एक स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे ह्याला. आता लवकरच नेक्स्ट स्टेपकडे जाऊ आपण. पण जसं पाहिजे होतं तसा झाला आहे. पण फक्त हा दगड मला आणावता पाहिजे. पण तो पहिला फुटल्यामुळं हाच ठेवतो आहे. असं काम झालेलं आहे. तर आता आपण ह्यांना पे करू आणि मग आपण नेक्स्ट स्टेपकडे जाऊ. सेकंड स्टेप आहे. हा एक मी कलर आणला आहे. ट्रान्सपरंट कलर आहे हा. नाही सांगत. तर हा कलर ह्याला लावणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट बघा. एकदम भारी येणार आहे. तर चला आपण आता ह्याला ऑइल पेंट देऊ आणि मग फायनल रिझल्ट बघा तुम्ही. हे दाखव थोडंसं. इथं दाखव. ह्या कलरने काय होईल माहिती आहे का, जे जे जिथं जिथं म्हणजे खराब वगैरे आहे ना व्हाईट कलरचं ते जाईल आणि एकदम शाईन मारेल. हा दगड एकदम असा भारी दिसेल. तुम्ही बघा फायनल लुक ह्याच्यानंतर झाल्याच्या नंतर. बघू शकता अगोदर हे बिफोर आणि आफ्टरमध्ये किती फरक आहे. मी यासाठी बनवते कारण की तुम्हाला फायनल झाल्यानंतर समजेल की नेमकं काय आहे. पण ही जी मेहनत आहे ना पूर्ण बनवण्यापर्यंत खूप लागते. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवते कसं काय वगैरे. वाचते डेंजरस आहे. पूर्ण असं एकदम बारीक लक्ष सगळं बघायला लागतं. कारण की झालं फायनल आपलं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही फायनल लुक एकदम असा हातात चिकट चिकट होतं आहे. फायनल लुक असा आहे आपला. तर अगोदर कसं वाईट वाईट दिसत आता बघा एकदम चिकना वगैरे दिसतोय दगड आता. आणि हा वाळल्याच्यानंतर आणखी भारी दिसेल. थोडासा ओला दिसतोय हा.
तर असा ओव्हरऑल दिसतोय एकदम भारी. आता फायनल डे झाल्याच्या नंतर आता आणखी एक स्टेप राहिली, एक दोन स्टेप राहिले आणखी. त्यानंतर आपलं जे आहे जे बनवायचं ते एकदम रेडी होईल. वेट फॉर एंड. तर आपली नेक्स्ट स्टेप आहे, आता मागच्या साईडने मशीन लावल्याच्या नंतर ना आपल्याला असं पूर्ण एम्प्टी होतं आणि ते बघण्यासाठी पण चांगलं दिसत नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलं, हा पंच घेतला आहे आणि पंचला थोडीशी मध्ये असं मशीन बसेल अशी जागा करायची. नंतर मग मशीन लावून अशी मशीन लावायची. नंतर हा पंच बाहेरून असा फिट करायचा आणि त्याला थोडासा असा कलर द्यायचा, ते पण दाखवतो. नंतर मग आपलं प्रॉपर असं का लेवल होईल. तर चला आपण आता कटिंग करू याची. कारण की ते जर एमटी ठेवलं असतं तर ते खराब दिसलं असतं, त्याच्यामुळे थोडंसं ह्याने कवर करतो त्याला. आणि ह्याचा कलर येलो आहे त्याच्यामुळे मॅच नाही होणार याला. तर हा असा कलर जे आहे आपण ज्या स्टोनला जो कलर दिला आहे तर तो ह्याला कलर देऊ आपण या पंचला. ऑलमोस्ट झालंच आहे, त्यांना थोडंसं राहिलं आहे कारण की थोडासा नाजूक पार्ट आहे. थोडं जरी इकडे तिकडे झालं की पार्ट लगेच फाटून पूर्ण, त्याच्यामुळे थोडंसं याला व्यवस्थितच करावं लागणार आहे. आणि पंच ह्याच्यासाठी मागून कारण की कधी इन फ्युचरमध्ये सील जरी संपणार आहे त्याचं, त्याच्यामुळे सील संपल्यानंतर आपण ते आरामात पंच असं बाहेर काढून त्याला परत सील लावू शकतो. त्याच्यासाठी केलं आहे. तर ते परमनंट आपण त्या बॅक साईडला ते लॉक नाही करू शकतो परमनंट, कारण की सील संपल्यानंतर परत प्रॉब्लेम येईल. आता चला पटकन बसून घेऊ आणि नंतर आपण नेक्स्ट स्टेपला पुढे भेटू. काल आपण बघितलं तर हे असं बघा, ह्याला स्टॅपनर वगैरे केलं आणि ह्याला ह्याच्या आकाराचं असं बनवलं आहे. पण आता काय होतं माहिती, ह्याला मॅच होत नाही हा कलर. तर त्याच्यानंतर मी काय केला, पुष्टा आहे हा पुष्टा, आणि ह्या पुष्ट्याला असा कलर देतो आहे, हा पेंट ऑइल पेंट कलर देतो आहे ट्रान्सपरन्ट. तर जेणेकरून काय होईल, हा कलर ॲटलिस्ट ह्याला मॅच होईल थोडासा तरी, जेणेकरून काय म्हणजे काय असं वेगळं नाही दिसणार, बाकी काय नाही. तर हा कलर आता ह्याला लावतो व्यवस्थित आणि नंतर ह्याला फिट करतो. फायनली आपलं ऑलमोस्ट सगळं डन झालेलं आहे. आता रोमन ह्याच्यामध्ये मी नंबर वगैरे टाकलेला आहे. आता फक्त हे जे काटे आहेत ते ह्याला अटॅच करायचे आणि त्याच्यानंतर हा सील वगैरे लावून. आणि आणखी एक गोष्ट केली ती म्हणजे हे जे आहे ना थोडंसं वेगळं दिसत होतं, म्हणजे ह्याला मॅच होत नव्हतं. त्यासाठी मी हे पुष्ठा जो आहे आपला त्याचा ना मी हे बनवले आणि ह्याला पॉलिश केले. आणि आता ह्याला जॉईन करायचं असं, ह्याला असं जॉईन करून हे इथं लावायचं. ओके, हे बघा. तर हे ॲटलिस्ट गादी म्हणजे ॲजचं गादी प्रोटेक्टमध्ये राहील आणि बाहेरून हे राहील, दिसायला पण चांगलं दिसतंय. तर झालं आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आपलं. फक्त एकदा हे प्रॉपर इन्स्टॉल करायचं ह्याच्यावर आणि सील वगैरे टाकून ह्याला व्यवस्थित करायचं. तर हे असे आहे आपले वेळ. चला आता मी ह्याला पूर्णपणे सेटअप करतो आणि नंतर फायनल दाखवतो. फायनली आपलं जे प्रोडक्ट होतं, वस्तू जी बनवायची ती बनवून रेडी झालेली. भाई कसली भारी दिसते बघ, क्लास एकदम. रोमनमध्ये नंबर वगैरे टाकलेला आहे, हे सगळं बसवलेलं आहे, कलर वगैरे सगळं आपलं फायनल झालेलं आहे, रेडी आता हे. आता तुम्हाला थोडंसं बॅक साईडचं पण दाखवतो. तर ह्याचा सीन असा होता, हा जो आहे पुष्ठा आहे तो मी बघितला असेल. तर हा पुष्ठा आहे, ह्याला मी कलर दिला आहे याच्यासारखा. तर थोडं सिमिलर वाटतं हे, मॅच होतं आहे थोडंसं, कारण आणि ह्याच्यामध्ये पंच बसवला आहे जेणेकरून व्यवस्थित प्रोडक्ट म्हणजे मशीन वगैरे व्यवस्थित हलणार नाही, व्यवस्थित राहील. आणि हे पण एकदम फिट बसले कारण की त्याच्या साईजनेच मी कट केलेलं आहे. तर हे असे फायनली कमेंट करून मला नक्की सांगा कसं एकदम भारी वाटलं. मला तर खूप आवडलं. आणि भाई याला एवढा टाईम लागला ना बनवायला, फर्स्ट टाईम मी ट्राय करतो अशा गोष्टी, त्याच्यामुळं बनवायला वेळ लागला आहे. एकदम टाईम वगैरे सगळं सेट केलेला आहे. तर असं आहे बघा हे प्रोडक्ट. जर कोणाला पाहिजे असेल हे तर मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये तुम्हाला मी प्राईस सांगेन, ज्यांना पाहिजे त्यांनी कमेंट करा, त्याच्यात मी प्राईस सांगतो कितीमध्ये. आणि मी हे माझं प्लॅन असं चालू आहे की हे आता नाही सांगणार, जाऊ द्या, नेक्स्ट पार्ट 2मध्ये बघा तुम्ही. ह्याचं मी एक युनिकमध्ये ह्याचं एक गोष्ट करणार आहे. तर त्याच्यासाठी तोपर्यंत जर तुम्ही कमेंट करून कोणाला जर पाहिजे असेल तर मला सांगा, तर तुम्हाला भेटून जाईल हे. तर माझं फर्स्ट ट्राय होतं आणि फर्स्ट ट्रायमध्ये एकदम भारी असं बनवलं आहे, एकदम व्यवस्थित, एकदम कसलं भारी वाटते बघा. जरा सगळं थोडं हे जे आहे ब्राऊनमध्ये
हे ब्लॅकमध्ये आणि व्हाईटमध्ये सगळं वेगवेगळं असल्यामुळे थोडंसं अजून भारी वाटते. तर तर तुम्हाला हा ब्लॉग आणि ही फर्स्ट टाईम केलेलं मी काहीतरी युनिक हे ट्राय कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर माझा हा फर्स्ट ट्राय होता. तर माझ्या माइंडमध्ये असं होतं की काहीतरी युनिक बनवतं थोडंसं वेगळं. तर भारी वाटलं खरं हे बनवताना आणि खूप पळापळी झाली भाई, खूप पळापळी झाली. तरी मी काही भरपूर असे पॉईंट आहेत ते काय मी दाखवलं नाही ह्याचे घड्याळाचे रिलेटेड, जसं की ते बसवताना वगैरे भरपूर अशा गोष्टी स्किप केल्या मी, कारण की व्हिडिओ खूप लाँग झाला असता. आणि पण मजा आली खूप. काहीतरी आपण जसं वेगळं करतो नवीन, तर ती एक्साइटमेंट असते की कधी बनवतो आणि कधी कसं दिसतं फायनल लुक. तर तुम्ही बघितलं फायनल लुक, तर तुम्हाला हे कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.